गृहमंत्री म्हणून ते काय करतात हा संशोधनाचा विषय. पूर्वीच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस वगैरे विरोधी पक्षाचे प्रमुख लोक होते. आणीबाणीच्या काळात जॉर्ज साहेब त्यांनी बॉम्ब बनवले होते हुकुमशाही विरुद्ध लढण्यासाठी. पण आता तुम्ही ज्या पद्धतीची हुकुमशाही या देशात आणि राज्यात सुरू आहे, विरोधकांना मान वर करूच द्यायची नाही. त्याच्यामुळे विरोधकांकडून या गोष्टीचा आम्ही फक्त निषेधच करू शकतो. पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. त्याच विधानभवनाच्या बाजूला हॉटेल ताजवर 26/11 अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला केला होता. सरकार कोणाचे असू द्या. त्यानंतर इस्रायली इमारतीवरती हल्ला केला होता. ट्रायडंट हॉटेल त्याच समोर आहे, तिथे हल्ला केला होता. याचा अर्थ असा आहे की मुंबई सुरक्षित नाही. मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे. आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जातं आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारांचा, दहशतवाद्यांचा ची मानसिकता अशी आहे की इथे आपण काही केलं तर आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचणार नाही. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की फक्त अफवाच ठरू द्या, ही अफवाच ठरू द्या. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना जर आणि स्वतः गृहमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री आतमध्ये असताना, आमदार आतमध्ये असताना अशा प्रकारच्या अफवाही पसरू नयेत. कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी देशाच्या पार्लमेंटवर झालेला हल्ला पाहिलेला आणि तेव्हाही भारतीय जनता पक्षाचंच सरकार होतं. हे मला इथे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. सर, एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणचे युद्ध सुरू आहे, मात्र चीनला तिकडनं तेल आणण्याची परवानगी इराण देत आहे, बांगलादेशाला दिली जाते आणि भारताला परवानगी मिळताना दिसत नाही आहे. याकडे कसं बघतात? याच्याकडे बघण्याचं कारणच नाही. हा विषय न बघण्यासारखाच आहे. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत सध्या? तर केरळमध्ये निवडणुकांचा प्रचार करत आहेत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर तामिळनाडूमध्ये विधानसभेचा प्रचार करत आहेत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर ते आसाममध्ये निवडणुकीचा प्रचारात गुंतलेले आहेत. या देशामधल्या जनतेवरती जो गंभीर प्रसंग ओढवलेला आहे, पेट्रोल, डिझेल, तेल संकट, LPG गॅसचं संकट, त्याच्यावरती प्रधानमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई, कोणतेही साधं वक्तव्य आलेलं नाही. हे फक्त निवडणुकीमध्ये, निवडणुका जिंकण्यामध्ये आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करण्यामध्ये, हा प्रवास जो चालला आहे सरकारी खर्चानंच चालला आहे ना. सरकारी खर्चानंच हा राजकीय प्रचाराने प्रवास चालला आहे. त्याच्यामुळे देशाचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचे संवेदनशून्य प्रधानमंत्री आम्हाला लाभलेले आहेत. परराष्ट्र धोरणामध्ये जो बदल झाला, आपला इराण मित्र राष्ट्र होता, मात्र अलीकडच्या काळामध्ये जो बदल केला त्याचा परिणाम देशाला भोगावा लागतोय का? नक्कीच. या देशाला मुळात या क्षणी परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदी यांना जगामध्ये कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिलेली नाही नेते म्हणून. एकेकाळी जागतिक राजकारणामध्ये आणि जागतिक घडामोडी भारताला, या देशाला फार महत्त्व होतं की भारताची भूमिका काय आहे. पण मोदी आल्यापासून भारताच्या भूमिकेला कोणतेही महत्त्व राहिलं नाही. इराणचं युद्ध, इस्रायलबरोबरचं, याच्यामध्ये भारताची भूमिका असायला हवी. पण युद्धाच्या आधी एक दिवस प्रधानमंत्री मोदी इस्रायलला जातात
आणि त्यानंतर 24 तासामध्ये इराणच्या सुप्रीम लीडरची हत्या केली जाते आणि त्याचा शोकसुद्धा या देशाचे पंतप्रधान व्यक्त करत नाही, याचा अर्थ तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात, कोणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करताय, कोणीतरी तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे. सध्या गॅसमुळं म्हणजे स्वयंपाकघरापर्यंत युद्ध पोहोचलंय. या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठकीची मागणी समोर येते. तुमचं नाही काय? तसं काय घाबरून जाण्याची गरज नाही हा? नाही काही घाबरून जायची गरज नाही आहे. फक्त जय श्रीराम म्हणायचं, घरी सिलेंडर येते. भारतीय जनता पक्षाचा जो मंत्र आहे की जय श्रीराम म्हणायचं की जय नमो नमो म्हणायचं, म्हणजे तुम्हाला घरपोच सिलेंडर LPG आपोआप येणार. घरपोच सिलेंडर, फक्त तुम्ही जय श्रीराम म्हणायचं. नमो 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 हा एक मंत्र आहे. या मंत्रानंतर तुम्हाला घरपोच सिलेंडर वगैरे सगळं मिळेल. पेट्रोल डिझेल तुम्हाला घरपोच येईल, बरं का. तुमच्या दारामध्ये पाईप घेऊन येतील. नमो नमो म्हणा आणि जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल. इतक्या स्तरावर या देशामध्ये अंधभक्ती या लोकांनी भरवल्यामुळे या देशातल्या प्रमुख प्रश्नांची चिंता कोणाला वाटत नाही. बोले सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकत्रित काही बैठक होणार किंवा नाही. सर्वपक्षीय बैठक होईल असं वाटतं? काही होणार नाही. मोदींना वेळ नाही. सर्वपक्षीय बैठक अशा क्रायसिसच्या वेळी नाही, आम्ही तर मागणी करतोच आहोत. मोदींना जर वाटत नसेल की हा एक खूप मोठा क्रायसिस आहे, ही समस्या आहे, हे सरकारला वाटत नाही. त्यांच्यासाठी क्रायसिस कोणता आहे तर केरळमध्ये निवडणुका जिंकणं, तामिळनाडूमध्ये निवडणुका जिंकणं, आसाममध्ये निवडणुका जिंकणं, हे त्यांच्यासाठी प्राधान्याचे विषय आहेत. हां, तेलाचा इंधन तुटवडा, LPGचा तुटवडा, त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी, 40% रेस्टॉरंट बंद होताना दिसत आहेत. हजारो अनऑर्गनाइज कामगार मजूर आहेत, ते बेकार होतील. त्या संदर्भात कोणाला चिंता नाहीच आहे. काल अमित शहानी जे सभागृहामध्ये भाषण केलं, त्या भाषणात त्यांनी एक शब्द वापरला, त्याच्यावर अरे. काँग्रेसकडनं आक्षेप घेतला. अरे छोड़ दो साला, छोड़ दो साला. किसका साला? इस सरकार का कोई साला है क्या सरकार में? ऐसे बहुत से साले और साला हमने देखे हैं. चलो शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. 40वा नंबरवरती लिस्टेड आहे. किती? 40व्या क्रमांकावरती देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं आमचं मॅटर लिस्टेड केलेलं आहे. पुन्हा एकदा जे मॅटर ताबडतोब मला सुनावणी करायची आहे आणि विषय संपवायचा असे आमचे देशाचे न्यायालयाचे सुप्रीम लीडर, नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम लीडरच आहेत ते. नोव्हेंबर महिन्यात सांगितलं होतं ना सुप्रीम कोर्टच्या सुप्रीम न्यायाधीशांनी. काय झालं? कोणाचा दबाव आहे? काय राजकारण चाललं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये? आम्हाला कळत नाही का? हां, पण त्याच भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर न्यायालयीन भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरती टिप्पणीवरती पाठ्यपुस्तकातील धड्यावरती जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय अत्यंत गंभीर सर्वोच्च न्यायालयाला भ्रष्टाचारासंदर्भात छाती पिटून घेण्याची काही गरज नाही. भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलेला आहे, राजकीय दबाव तिथपर्यंत पोचलेला आहे. तसं नसतं तर आजसुद्धा 40व्या क्रमांकावरती आमचं मॅटर लिस्टेड झालं नसतं. जर देशाच्या संविधानासंदर्भातला एक मॅटर आहे, राज्यघटनेसंदर्भात, त्या राज्यघटनेसंदर्भात तुम्हाला सुनावणी संपवायला आणि निर्णय द्यायला वेळ नसेल तर भ्रष्टाचार आहेच. सर, कोर्टानं नोव्हेंबर महिन्यात तुम्ही उल्लेख केला तेव्हा कोर्ट असं म्हणाल होतं की शरद पवारांच्या पक्षाचं मॅटर आणि तुमच्या पक्षाचं मॅटर हे एकत्र घेऊ आणि तेव्हा 5 तासांचा वेळही कोर्टानं निश्चित केला. मग आता वेळेत फक्त तुमचं मॅटर लावलं, त्यांचं मॅटर लावलेलं नाही. पाहू ना, पाहू. पण 40व्या क्रमांकावर आता परत एक तारीख देतील 2 महिन्यानंतर. हा एक ऐतिहासिक विक्रम आहे की किती वेळा तारखा पडल्या या प्रकरणात आणि किती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, प्रमुख न्यायाधीश बदलले. हा एक विक्रम आहे आणि याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल आमच्या देशाच्या सुप्रीम कोर्टाची, की कसं राज्यघटनेसंदर्भातलं एक प्रकरण 4 वर्ष ढकलत अनिर्णित अवस्थेत ठेवलं, याची नोंद होईल. चलिए बोलिए, आपका क्या है?
सर आज ईरान में को लेकर अभी ईरान ने सबको परमिशन दी है, बांग्लादेश को, बाकी चीन को, लेकिन भारत को परमिशन नहीं मिल रही है कि हरमुज बंदर से तेल टैंकर निकालने की परमिशन ईरान ने चीन को दी है, रशिया को दी है, बांग्लादेश को भी दी है, हाँ, मालदीव्स और नेपाल को भी मिल सकती है परमिशन। लेकिन हमारे विश्व गुरु जिस देश के नेता है, भारत देश, उस देश को अब तक रोका गया है। ये हमारी प्रतिष्ठा है, हाँ, जागतिक मंच पर ये हमारी प्रतिष्ठा है, ये हमारा धाक है। लेकिन कहाँ है प्रधानमंत्री हमारे, वर्ल्ड लीडर, विश्व गुरु? वो केरल में पार्टी का प्रचार कर रहे हैं, चुनावी प्रचार में। वो तमिलनाडु में प्रचार कर रहे हैं, वो आसाम में प्रचार कर रहे हैं, और प्रचार में मंच से अपने विरोधियों के ऊपर ऐसे शब्दों का इस्तेमाल करके भाषण दे रहे हैं। ये किसी नेता को शोभा नहीं देता तो प्रधानमंत्री पद पर है, चाहे राहुल जी हो, चाहे कांग्रेस हो, चाहे स्टालिन जी हो। लेकिन आप इस देश में जो स्थिति पैदा हो गई है ईरान इजराइल युद्ध से, उस बारे में आप बात नहीं करें। एलपीजी का शॉर्टेज हो गया है, पेट्रोल डीजल का शॉर्टेज हो रहा है, उससे लोगों में एक अराजकता और भय पैदा हुआ है। अब अनऑर्गेनाइज लेबर के लिए समस्या पैदा होगी, 40% होटल्स रेस्टोरेंट बंद हो रहे हैं। उसके ऊपर मोदी और उनके सरकार ने अब तक एक शब्द नहीं निकाला है, हाँ। लेकिन केरल, असम, तमिलनाडु में जाकर आप भाषण दे रहे हो चुनाव रैली में। देश का दुर्भाग्य है कि देश आज इस प्रकार के नेतृत्व के हाथ में रखड़ गया है। कल स्पीच दिया था, उसमें एक शब्द जो है उसके ऊपर कांग्रेस ने आक्षेप किया। देखिए, कांग्रेस ने आक्षेप लिया है, ठीक है, पूरे देश का आक्षेप है ना। अगर देश की सत्ता गुंडों के हाथ में जाएगी, जो संविधान को नहीं मानते, जो आचार संहिता को नहीं मानते, जो राज्य घटना को नहीं मानते, जो नियम को नहीं मानते, जो संसदीय कार्य को नहीं मानते, तो हमको इस प्रकार के शब्दों को बार बार सुनने की आदत हमारे कान को डालनी पड़ेगी। क्या बोल रहे हैं हमारे गृह मंत्री जी? साला। किसका साला? कौन है ये साला? मुझे बताइए, देश को बताइए। प्रधानमंत्री जी को मैं कहूँगा, आप बताइए ये साला कौन है, किसके बारे में आप ये बोलते हो साला? ये कौन सी भाषा का इस्तेमाल सदन में हो रहा है, हाँ? किसका गुणगान आप कर रहे हो? जो व्यक्ति इतने दिनों से, इतने महीनों से संसद में विरोधी आवाज़ को दबा रहा है, लोकतंत्र का गला घोट रहा है, उसके गुणगान आप कल कर रहे थे, हाँ? और कौन से भाषा का इस्तेमाल किया? क्या प्रधानमंत्री अपने आप को इस विश्व का नेता मानते हैं? क्या विश्व के संसद में सभी इस प्रकार की भाषा का कोई इस्तेमाल करता है क्या? तुरंत उसको निकाल देगी जनता वहाँ की। सर, प्रियंका चतुर्वेदी कल कांग्रेस ऑफिस में गई थे, ऐसा पता चल रहा है, ऐसी चर्चा है। तो क्या हो गया? मैं भी जाता हूँ, सब जाते हैं। हम महाविकास आघाड़ी में है, हम इंडिया ब्लॉक में है। तो अगर कोई कांग्रेस कार्यालय या इंडिया ब्लॉक की किसी पार्टी के कार्यालय में जाकर बैठे, उसमें क्या है, गलत क्या है, मुझे बताइए। पण काही तक्रार केली गेली का की काँग्रेसच्या आमदारांची त्यांना पाठिंबा मला माहिती शिवसेनेचा खासदार I don't know. अब तक ओम बिरला इनको लेकर कारण राज्यसभेच्या त्या खासदार म्हणून निवडून आहेत ना येण्यास त्या, इच्छुक होत्या. अजून खासदार आहेत त्या, हां इच्छुक होत्या सगळ्या. हां बोला। ओम बिरला को लेकर अब तक चर्चा हो रही थी। अब जब क्राइसिस का दौर है, आप अपोजिशन में हैं, क्या डिमांड करते हैं? ऑल पार्टी एक मीटिंग होनी चाहिए, होनी चाहिए और ना, इस पर डिस्कशन लेकिन